वेलकम बॅक टू टुडेज व्लॉग। काल सांगितल्याप्रमाणे रोज मी काही ना काहीतरी पोस्ट करण्याचा, व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे। सो दिवस तर नॉर्मल गेला, माझ्या रुटीन प्रमाणे माझी वेगळी धावपळ सुरू आहे सध्या। आणि आता अचानक कळलं की 1.5 दिवसांचा जो गणपती आहे त्याचं विसर्जन होणार आहे आणि त्याच्या मिरवणुकीची तयारी खाली सुरू झालेली आहे। काही 5 दिवसाचे गणपती आहेत, काही 8 दिवसाचे गणपती आहेत। सो असं सगळं आरतीचा आणि विसर्जनाचा सगळा घोळ झाला माझ्याकडनं। सो आता विसर्जनासाठी निघालेले आहेत 2 गणपती, तर त्यांच्या मिरवणुकीत आपण सामील होऊया। चला पटकन आम्ही असे झटपट रेडी झालेलो आहोत, खाली जाऊया। जाणं काही शक्य नव्हतं, कारण की मिरवणूक खूप मोठी लांब जाणार होती आणि यायला 10 वाजले असते। म्हणून आम्ही आता इथनच गणपती बाप्पाला टाटा बाय बाय केलेलं आहे। सोसायटीत आणखी काही गणपती आहेत, ते 5 दिवसांचे आहेत। आजचे गणपती 1.5 दिवसांचे होते।
सो त्यांची आरती आहे आता. इथे 5 दिवसांचे गणपती आहेत सोसायटीत, तर त्यांच्या आरतीसाठी जाऊया. चला. हा का? तू अरे तू प्लीज नाही म्हटलं तरी मी खाऊ घालेन तुला. काय बेटा? प्लीज. कुठे जायचं तुला? हो का? पण तू काहीतरी वेगळंच रडत होती ना आधी. तुझी चावी आहे? कुठे जायचंय तुला बेटा? आय थिंक विसर्जन करून मगाशी जे विसर्जनाला गेले होते ते अजून आलेले नाहीयेत सोसायटीतले लोक, म्हणून खालची आरती थांबली आहे आणि हिला वर आणलंय म्हणून ही रडतीये सारखी की मला खाली घेऊन चला, मला आईस्क्रीम खायची. काय खायचं यार? आईस्क्रीम. चावी पण घेतली लगे गाडीची. ओ रे बाप रे बाप. रडून का होत नाही, शेवटी मुलीने आईस्क्रीम आणलेलं आहे आणि आल्या आल्या हँडवॉश करून घेतलेले आहे. चला 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 चला. वा, थांबा थांबा थांबा. तर अशा पद्धतीने आज हट्ट करून आईस्क्रीम मागवण्यात आलेली आहे. स्वतः जाऊन घेऊन आलेले आहेत मॅम. सुरू पण झाल्या आहेत त्या. अगं अगं हो, थांब थांब जरा. चला बाय म्हणा. बाय. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. हो मॅडम, उद्या नाही पुढच्या. बरोबर बरोबर. चल बाय बाय. गुड नाईट.